आणि आता आपल्यासोबत आहेत आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव तथा बीड जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर सिद्धार्थ टाकणखार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही हे आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत। तुम्ही काय सांगाल जे आज तुम्ही निवेदन दिलं आहे माजलगावच्या ज्या SDM कार्यालयाला, याबद्दल तुमच्या काय मागण्या आहेत? आमची मागणी अशी आहे की जो नैसर्गिक जी संपत्ती आहे या देशाची आणि विशेष करून माजलगावचं जे एकंदरीत एक चांगला परिसर आहे आणि या परिसरामध्ये गोदावरी नदी, शिंदफणा नदी ह्या चांगल्या मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या आणि नैसर्गिकरित्या एकदम सुजलम सुफलम असणारा हा तालुका आहे आणि इथं एक चांगल्या पद्धतीचं एक वातावरण आहे। परंतु या तालुक्यामध्ये विशेष करून जे काही नदी पात्रातील जी अवैध स्वरूपाची वाळू खनन होत आहे, जी काही उपसा होतोय, यामुळं नदी पात्राची जी भूगर्भाची जी पातळी आहे त्या पाण्याची पातळी कमी होते आहे आणि विशेष करून ज्या अतिप्रमाणात उत्खनन होत असल्यामुळं, वाळू उपसा होत असल्यामुळं त्याचा नैसर्गिक स्वरूपातही त्याचा परिणाम होत आहे परिसरावरती। म्हणून नदी पात्राचा परिसर यामुळं त्याचा परिसर बिघडत आहे, त्याचं नुकसान होत आहे आणि अतिप्रमाणात वाळूचा उपसा झाल्यामुळं नदी पात्राचं तर नुकसान होतच आहे, त्यासोबत जे काही खेड्यापाड्यातील येणारे जे काही सरकारनं हजारो रुपये करोडो रुपये खर्च करून जे चांगले रस्ते बनवलेत त्याचं सुद्धा नुकसान होत आहे। कारण की अतिप्रमाणात वाळूचा उपसा होतोय आणि अतिप्रमाणात जे काही अवजड वाहन आहेत या ठिकाणून वाळू उपसा करून जात असताना रस्त्याचं नुकसान होतंय, नदी पात्राचं नुकसान होतंय, नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होतंय आणि विशेष करून यामुळं वाहतूक कोंडी सुद्धा वातावरण निर्माण होत आहे। म्हणून हे जी काही माजलगाव तालुक्यामध्ये जे शासनाने जे काही वाळूचे ठेके 8 त्याला परवानगी देण्यात आली होती, परंतु मागच्या काही दिवसामध्ये काळामध्ये त्यावरती पायबंद घालण्यात आल्या, ते सध्या बंद आहेत। परंतु बंद असताना देखील जे काही वाळू माफिया आहेत यांच्या माध्यमातून प्रचंड स्वरूपानं नदी पात्रातून वाळू उपसा होतोय, प्रचंड स्वरूपात अवजड वाहनाच्या माध्यमातून ती वाळू उपसा करून विकल्या जात आहे। यामध्ये शासन लक्ष देत आहे किंवा नाही, किंवा जागृत आहे किंवा नाही, किंवा शासनाचा त्याच्यामध्ये रोल आहे काय मुख्य, अशी शंका नागरिकांमध्ये आणि समग्र तालुक्यातील लोकांमध्ये असं एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे की प्रशासन आणि भूमाफिया मिळून हे सगळं उत्खनन करत आहेत की काय, अशी शंका नागरिकांमध्ये उत्पन्न होत आहे। जर यावरती लवकरात लवकर कुठली कडक कारवाई करण्यात आली नाही आणि हे जर असं सातत्यानं होत राहिलं तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यासमोर तीव्र आंदोलन करून या माजलगाव तालुक्यातील प्रशासनाचा तसेच या भूमाफियाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर थांबलं नाही तर तीव्र आंदोलन करून हे कसं रोखता येईल असं स्वरूपाचं आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत। तुमचं असं म्हणणं आहे एकंदरीत पाहता की वाळू माफिया जे आहेत माजलगाव तालुक्यामधले त्यांच्या माध्यमातून आणि प्रशासनाची डोळेझाक जाणीवपूर्वक होते की काय, असा तुम्ही आरोप करताय, यावरती आपण काय सांगाल? हो, यामध्ये काय कुठली शंका नाही। खरंच जर प्रशासनाचं जर याच्यावर नियंत्रण असतं, प्रशासनानं जर लक्ष दिलं असतं तर असा अतिप्रमाणात वाळू उपसा झाला नसता। तुम्हाला अनेक टँकर रस्त्यांना दिसतील वाळू घेऊन जाताना, भरून जाताना, आणि हे सगळं होतंय। पोलिसांचा जर याच्यावर नियंत्रण असतं, त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं होत असतं तर हे थांबलं असतं। परंतु अतिप्रमाणात वाळू उपसा होता असताना सुद्धा प्रशासन याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करतोय, हे आमच्या निदर्शनास येत आहे। आम्ही अनेक गाड्या रस्त्यानं बघितलेल्या आहेत ती वाळू घेऊन जाताना, आणि एक नाही तर अशा अनेक गाड्या बघितलेल्या आहेत। खरोखरच या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे जे प्रदेश सचिव डॉक्टर सिद्धार्थ टाकणखार आहेत यांनी प्रखड अशी प्रतिक्रिया मांडलेली आहे। प्रशासन जाणीवपूर्वक या अवैध वाळू माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का, हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि एकंदरीत पाहता प्रशासन आता वाळू माफियांची, अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांची पाठराखण करत नाही ना, असाही सवाल आझाद समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि जोपर्यंत हे प्रकार थांबत नाहीत तोपर्यंत आझाद समाज पार्टीचा आंदोलन यापुढेही तीव्र स्वरूपात चालू राहील, असाही इशारा प्रदेश सचिव डॉक्टर
सिद्धार्थ टाकणखार यांनी दिलेला आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड, माजलगाव.